तर 1993च्या बॉम्बस्फोटाचा आरोपी इक्बाल मुसा उर्फ बाबा चौहान हा उत्तर पश्चिमच्या महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारार्थ आणि समर्थनार्थ फिरत असताना दिसतोय। हा आरोप केलेला आहे भाजपने। 1993च्या बॉम्बस्फोटाचा आरोपी आहे इक्बाल मुसा उर्फ बाबा चौहान। हा उत्तर पश्चिमच्या महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत अमोल कीर्तिकर यांच्या प्रचार रॅलीमध्ये दिसलेला आहे असा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता पुन्हा एकदा भाजप ठाकरे गटावरती जोरदार टीका करताना दिसतंय। 1993च्या बॉम्बस्फोटाचा जो आरोपी आहे इक्बाल मुसा उर्फ बाबा चौहान हा उत्तर पश्चिमच्या महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारार्थ दिसलेला आहे, त्यांच्या समर्थनार्थ फिरतोय हा आरोप आहे भाजपचा। भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या संदर्भातला आरोप केलेला आहे। सूरज ओझा आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। सूरज, नक्की 93 ब्लास्टचा जो एक आरोपी आहे मुसा उर्फ बाबा चौहान हा उत्तर पश्चिमच्या महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारार्थ आणि समर्थनार्थ फिरत असताना दिसला होता आणि हाच व्हिडिओ बीजेपीच्या हाती लागला आणि बीजेपीने तो व्हिडिओ रिलीज करून उद्धव ठाकरेंना डायरेक्टली प्रश्न विचारलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे की ते नेमका कोणाबरोबर आहेत, ते बीजेपी ते मुंबईकरांबरोबर आहेत की 93 ब्लास्टच्या वेळी जे मुंबईकरांना त्रास दिलेले लोक आहेत त्यांच्या सोबत आहेत। तर खूपच गंभीर प्रश्न असा उचलून बीजेपीने धरलेला आहे। त्याचबरोबर उद्धव ठाकरेंना असं म्हटलं जात आहे की ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळी 93च्या नंतर ते खूपच संतापलेले होते आणि तुम्ही त्या घटनेसाठी जे लोक आरोपी आहेत त्यांना सोबत घेऊन फिरतायत, तर तुम्ही मुंबईकरांना काय देतायत, या प्रकारचा गंभीर प्रश्न देखील बीजेपीने उचललेला आहे। जी निश्चित सूरज, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। तर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या संदर्भातला आरोप केलेला आहे। अमोल कीर्तिकर हे उत्तर पश्चिम मुंबईचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे आणि त्यांच्या प्रचारार्थ 1993च्या बॉम्बस्फोटाचा आरोपी असलेला इक्बाल मुसा हा प्रचारात दिसलेला आहे। आणि केशव उपाध्ये यांच्याशी याच संदर्भामध्ये आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केलेली आहे। आपण पाहूयात त्यांचा नेमका काय आरोप आहे। निवडणुकीच्या वेळी एक असा व्हिडिओ समोर आला ज्याच्यात 93 ब्लास्टचा आरोपी गजानन कीर्तिकरचा मुलगा अमोल कीर्तिकर यांचा चुनाव निवडणुकीच्या वेळी जी रॅली आहे त्यात तो दिसत आहे। याच विषयावर आपल्यासोबत बोलण्यासाठी बीजेपीचे प्रवक्ते केशव उपाध्यायजी, आपण तो व्हिडिओ पाहिला त्यात एक कन्व्हिक्ट दिसतोय। मुंबईकरांसाठी आजचा काळा दिवस आहे। ज्या मुंबईकरांनी भरभरून प्रेम हे उद्धव ठाकरे उभाटा गटाला दिलं, त्या उद्धव ठाकरे यांनी आज भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे की ते मुंबईकरांसोबत आहेत की ते मुंबईत ब्लास्ट करणाऱ्या आरोपींसोबत आहेत। कारण 93चा बॉम्ब ब्लास्ट मुंबईकर विसरलेले नाहीत। आजही मुंबईकर त्या ब्लास्टच्या आठवणीने भावुक होतात, दुःखी होतात, कारण मुंबईकरांनी खूप गमावलं आहे त्या दंगली आणि त्यानंतरच्या ब्लास्टमध्ये। आणि अशा वेळी मला आज खरंच बाळासाहेब ठाकरेंची पण आठवण होते। आज त्यांचा आत्मा तळमळत असेल, कारण त्यावेळी मला आजही आठवत आहे की त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी भूमिका घेतली होती, मुंबईकरांचं रक्षण आम्ही करू। त्यांनी शिवसेनेला आदेश दिले होते आणि आज मतांच्या राजकारणासाठी त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे अशा प्रकारे कुठल्या आरोपीच्या सोबत जात असतील, त्याला प्रचारात घेत असतील, तर तो मुंबईकरांवरती झालेला हा धोका आहे। मुंबईकरांसाठी काळा दिवस आहे। ज्या उभाठाला भरभरून मुंबईकरांनी कधी काळी दिलं होतं, आज मात्र उद्धव ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे अशा प्रकारे बॉम्ब ब्लास्टमधल्या आरोपीला प्रचारात आणतायत, ही अत्यंत दुःखाची मुंबईकरांसाठी गोष्ट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।